नाशिक पोलिसांनी केबीसी घोटाळ्यातले आरोपी पोलीस कॉन्स्टेबल संजय जगतापला अटक केली आहे। केबीसी घोटाळा प्रकरणात कोट्यवधी रुपये जमवण्यासाठी याचा मोठा सहभाग होता। जगताप हा प्रमुख आरोपी भाऊसाहेब चव्हाण याचा मेहुणा आहे। जगताप याच्या करामतींचा भांडाफोड एका एजंटने केलाय। कसा केलाय या एजंटने हा भांडाफोड जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। राज्यभरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसवणारा भाऊसाहेब चव्हाण आता फरार झालाय। केबीसी कंपनीही त्याची बंद आहे। मात्र त्याच्या या कंपनीमध्ये एजंटचं काम करणाऱ्या भंडारी आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमका हा भंडारी नेमका जो भाऊसाहेब चव्हाण हा कसा काम करत होता आणि कशा पद्धतीने हे सगळं कलेक्शन चालत होतं। एकदम प्रामाणिकपणे त्याने आधी सुरुवातीला काम केलं। लोकांना त्याने जी काही इन्व्हेस्टमेंट मूळ मुद्दल अमाऊंट होती ती पण त्याने द्यायला सुरुवात पण केली होती। एकंदरीत ह्या जो आमचा परिसर आहे त्याच्यामध्ये त्याने स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे ते एवढं त्याने प्रामाणिकपणे करून ठेवलेलं होतं। जगताप हा पोलीस कर्मचारी आहे, त्याची भूमिका कशी होती, तो कसा वागायचा लोकांशी? पोलीस कर्मचारी जो होता तो आरती चव्हाण यांचा सख्खा भाऊ होता आणि बँकेचे जे काही आर्थिक व्यवहार होते किंवा कंपनीतले जे काही व्यवहार होते हे सर्वस्वी त्याच्या हातामध्ये होते। त्याला अटक झालेली आहे म्हणजे लोकांना अर्धा पैसा मिळाल्यासारखं झालेलं आहे। तो जर सुटला तर लोकांचा पैसा बुडाला। जर पैसे गेले किंवा बुडाले तर काय करेल, तो जबाबदारी घेत होता? हो, तो स्वतः मला म्हणत होता की जर लोकांचे पैसे बुडाले यदा कदाचित काही झालं ना तर आपल्याला पोलिसांचं पाठबळ आहे। तू पैशांचं अजिबात टेन्शन घेऊ नको। उद्या लोकांचा पैसा जर बुडाला ना तर मी त्यांचा पैसा भरून देईल, कारण की अर्धे निर्दय पोलीस सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत हे तुम्हाला स्वतः सांगत होता। एकूणच पोलिसांच्या पाठबळानं हा उद्योग सुरू झाला होता हे यांच्या म्हणण्यातून स्पष्ट झालंय। त्यामुळे आता जगताप या आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल वसूल करणं आणि गुंतवणूकदारांना दिलासा देणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।